पहाटेच्या कडक उन्हामध्ये वारंग्याला निघालो, ते पण पैदलच. तुम्हाला मी एक शब्द दिला होता की आपले व्हिडिओ यासमोर रोज येणार, त्यासाठी हा मागला व्हिडिओ आहे, थोडासा ऍडजस्ट करून घ्या. सकाळी सकाळी नंबर 1 मध्ये सूर्योदय होता ना पहिला. घराकडे जाण्याचा तर मूडच होत नव्हता, कारण की नजारा इतका समोर चांगला होता. तुम्हाला तर माहितीये मी जिओ कंपनी मध्ये काम करत आहे. त्याच सरचा फोन आला होता की वारंग्याला ये लवकर, त्यासाठी अपनी घरा नंबर की बस से निकल गया मैं अपनी घर की तरफ. घराकडे दूध नेताना आपल्या लालपरीचे पण दर्शन झाले. चहा बनवतच होतो की सोनूचा फोन आला. चल म्हणला मी जात आहे पिंपरी पर्यंत, सोडतो तुला. चला म्हणलं बा, आपल्याला पण अर्ध्या वाटत आधार झाला, त्यासाठी निघालो सोनू सोबत आपल्या. त्याने तर मला पिंपरी फाट्यावर सोडलं होतं, पण तिथून मला वारंग्याचा सफर पैदलच तय करायचा होता. त्यासाठी आपली पायाची गाडी घेऊन निघालो मी वारंग्याकडे. मध्येच एक भाऊ म्हटले चल म्हणले वारंग्यापर्यंत सोडतो तुला. वारंग्याला जाताना लागतो एक तोंडापूर फाटा, तिथेच मला उतरायचं होतं, कारण की आपले सर तिथेच येणार होते. सरला यायला टाइम होता, त्यासाठी सोनूने दिलेले 20 रुपये घेऊन मी फाट्यावर चहा पीत बस. चहा संपतच आमच्या सरची एंट्री झाली होती. चला म्हणलं आता निघूया आपल्या कामावर. निघालो आम्ही दोघे जण मग दांडेगावच्या दिशेने. मोबाईल मध्ये माझ्या खूप कमी चार्जिंग होती, त्यासाठी मी अर्ध्या मधातच ब्लॉक थांबवला.